इथे तुम्ही समोर बघताय, आज मी लाल पत्ता कोबी घेतलेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये रेड कॅबेज असे म्हणतात. आणि हिवाळा जेव्हा सुरू होतो ना, तेव्हा या हिवाळ्यातील हंगामातील ही सगळ्यात आवडती फळभाजी माझी आहे. ह्याची आपण भाजी करू शकतो, कोशिंबीर करू शकतो, सलाड करू शकतो, काहीही करू शकतो. आणि ती आरोग्यासाठी अतिशय उत्तम देखील असते, कारण की हिचा आहे जांभळा रंग, म्हणजे गडद रंग आहे. तर ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स ज्या प्रॉपर्टीज असतात ना, त्या भरपूर असतात. कारण की गडद भाज्या, गडद फळभाज्या आहारात असणे म्हणजे अँटी एजिंग, यंग राहणे हे यामुळे आपल्याला पॉसिबल होऊ शकतं. जे शरीरातील पेशींचे नुकसान असते ना, ते थांबवले जातात. त्याच पद्धतीने हे हृदयासाठी देखील खूप चांगले आहे, कारण की रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी जे पोषक घटक असतात ना, ते या पत्ताकोबीतून आपल्याला मिळतात. संधिवातावर देखील हे गुणकारी आहे, कारण की अँटी इन्फ्लामेंटरीचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला ह्या पत्ताकोबीतून मिळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते, कारण की ह्याच्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन के आणि भरपूर फायबर आहे. आणि व्हिटॅमिन सीमुळे ॲक्च्युली आपली जी काही इम्युनी सिस्टीम असते ना, ती वाढते. भरपूर फायबर असल्यामुळे आपली पचनसंस्था खूप चांगली राहते. सकाळी उठलं की पोट पूर्णपणे साफ होतं. त्वचा आपली नितळ राहते, कारण की अगेन तेच की व्हिटॅमिन सी आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे कोलेजन तयार होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. आपले डोळे निरोगी राहतात, कारण की ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, बीटा कॅरोटीन आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्य देखील खूप चांगलं राहतं. आणि आत्ता सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे कर्करोग. तर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असेल ना, तर तो हे जर पत्ताकोबी नियमित तुमच्या जेवणात असेल तर थोडासा प्रमाण कर्करोगाचे कमी होतात. कारण की ह्याच्यामध्ये असे प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे एन्थोसायनिन, ग्लुकोसायनोलेट्स अशा नावाचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ना, ते कॅन्सरला रोखतात, किंवा कॅन्सरचे जे काही पेशीज असतात ना, ते तयार होण्यासच आळा घालतात तिथे. त्यामुळे कर्करोगासारखे जे काही महत्त्वाचे रोग आत्ता सध्या भेडसावत आहेत आपल्या जगाला, तर ते थोडंसं लांब ठेवण्यास मदत होते जर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या डाएटमध्ये हे रेड कॅबेज किंवा हा लाल पत्ताकोबी जर आपण नियमित खाण्यात ठेवला तर अशा अनेक प्रकार आहेत. तर आज आपण बनवणार आहोत इथे ह्या पत्ताकोबीची कोशिंबीर. तर ती कशी करायची, जी अतिशय पौष्टिक आहे. तर सगळ्यात पहिला असा पत्ताकोबी घेतलेला आहे. आता ह्याला मस्तपैकी काय करूया, किसणीवरती किसून घेऊयात. आपल्याला मोठ्या किसणीचं जे साईड आहे ना, ती वापरायची नाही आहे. तर आपल्याला छोट्या किसणीच्या साईडनी ह्याला किसून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर सलाड करत असाल, ज्याच्यामध्ये तुम्ही दही वापरणार नसाल, तर तुम्ही मोठ्या किसणीवरती हा किसून घेतला तर अतिशय चांगला लागेल. पण आता मी दही वापरून ही कोशिंबीर बनवत आहे, अगदी पारंपरिक पद्धतीने. त्यामुळे इथे मी काय केलेलं आहे, तर छोट्या किसणीच्या तोंडावरती मी हे किसून घेत आहे. तर तुम्ही पाहताय कलर अतिशय उत्कृष्ट जांभळा कलर इथे तुम्ही पाहताय या किसलेल्या कोबीचा देखील. तर आता आपण हे किसून वगैरे झालेलं आहे. आता पुढची जी तयारी असते ती आहे दही तयार करणे कोशिंबीरसाठी. किंवा आता इथं बघा, मी जे दही होतं ना, ते जवळजवळ 2.5 ते 3 तास मी असंच नितळत ठेवलं होतं, की जेवढं काही त्याच्यामध्ये पाणी असतं ना दह्यातलं, ते सगळं नितळून या भांड्यामध्ये पडलेलं आहे. आणि त्यामुळे दह्याला एक क्रीमी टेक्स्चर येतो, एक घट्टपणा येतो, एक चक्कासारखं त्याला टेक्स्चर येतं. त्यामुळे आपल्या कोशिंबीरला एक दाटसरपणा छान येतो आणि क्रीमी होती आपली कोशिंबीर. तर तुम्ही ते पाहताय, आता ही पूर्णपणे पाणी यातलं निघालेलं आहे. आता एका वाटीमध्ये घेऊन आधी आपण काय करूयात, हे दही पूर्ण फेटून घेऊयात. तर ते आता प्रोसेस आपण इथे करूयात. तुम्ही आता इथे बघताय की किती घट्ट दही इथे पडलेलं आहे. म्हणजे चमच्यातून पडताना देखील दही अतिशय स्लोली पडत आहे. असं आपल्याला हे पूर्ण जेव्हा दह्यातलं आपण पाणी काढतो ना, तेव्हा हे टेक्स्चर आपल्याला दह्याचं मिळतं. आणि एक्झॅक्टली आपल्याला हाच टेक्स्चर आपल्याला दह्याचं हवं असतं. आता पुढची स्टेप आहे, याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि साखर घालणे. कारण की त्याशिवाय कोशिंबीरला जो खमंगपणा म्हणतो, किंवा जे काही एक छान कोशिंबीरची जी चव असते ना, ती ह्या मीठ आणि साखरेनंच ॲक्च्युली उतरत असते. तर ते आपण घेऊयात. थोडंसं चिमूटभर मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, आणि चवीनुसार मी याच्यामध्ये साखर घालत आहे. आता दही फेटून आपलं खूप चांगल्या रीतीने बनलेलं आहे. आता जसं तुम्ही ह्याचं टेक्स्चर बघताय की हे इतकं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे की ते चमच्यातून आपण खाली पडताना देखील अतिशय घट्ट आणि क्रीमी टेक्स्चर आपण इथे पाहू शकतो.
आता मीठ साखर दोन्ही झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याच्या कुटाने कोणत्याही कोशिंबीरला एक चांगला स्वाद येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर थोडंफार जर काही पाणी त्या दह्यामध्ये राहिलेलं असेल किंवा थोडंसं पातळपणा जो म्हणतो आपण कोशिंबीरला थोड्या वेळाने येतं, कारण की कोशिंबीरला पाणी सुटत असतं मिठामुळे किंवा साखरेमुळे किंवा त्या पदार्थामुळे. तर जे काही आपण शेंगदाण्याचं कूट घालतो त्यानं ते सगळं पाणी काय होतं, ॲब्सॉर्ब होतं आणि आपली कोशिंबीर पातळ बनत नाही किंवा त्या कोशिंबीरचा रायता बनत नाही, तर ती कोशिंबीर घट्ट क्रीमी अशी राहते. त्यामुळे दाण्याचं कूट मी याच्यामध्ये घालत आहे. आता सगळं जे कोशिंबीरच्या दह्याची प्रोसेस होती ती आता इथं आपण कंप्लीट केलेली आहे किंवा आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. आता पुढचा जो पार्ट असतो तो म्हणजे फोडणीचा. अतिशय खमंग फोडणी आपण जेव्हा कोशिंबीरला देतो तेव्हा कोशिंबीरचा स्वाद हा अजून लज्जतदार बनतो. त्यामुळे फोडणी द्यायला चुकायचं नाही. तर सगळ्यात पहिला फोडणीसाठी मी तिळाचं तेल आता इथे वापरत आहे. तुम्ही तूप वापरू शकता किंवा इतर कोणतंही तेल वापरू शकता. आज मी ह्या पत्ताकोबीच्या कोशिंबीरसाठी तिळाचं तेलच वापरत आहे. तर तेल मी इथं घेतलेलं आहे. तेल चांगलं कढलं की त्याच्यामध्ये मी मोहरी घालेन. आता तुम्ही इथे बघताय की मोहरी खूप छान तडतडत आहे. पहिल्यांदा गॅस बंद करायचा, मोहरीला तडतडून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मी जिरं टाकलेलं आहे, कारण की जिरं तडतडायला फारसा फ्लेम नसला तरी चालतो गॅसचा. आणि हिंग, कारण की हे करपत नाही आणि त्यामुळे आपली फोडणीला करपलेला वास येत नाही आणि आपल्या फोडणीला काय होतं, कोशिंबीरला एक चांगली फोडणी बसल्यामुळे कोशिंबीरचा स्वाद देखील अतिशय खमंग लागतो. आता हे सगळं आपण जे काही फोडणी घातलेली आहे ती कोशिंबीरवरती ओतूयात आणि आता ह्याला चांगलं हलवून घेऊयात. आणि आता ह्याच्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे आपण तयार केलेलं कोशिंबिरीसाठीचं दही. तर ते दही आता ह्याच्यामध्ये छान मिक्स करून ही कोशिंबीर हलवून आपण ही फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि अगदी जेवताना ही फ्रीजमधून काढून आपण ताटालाही लावू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण कोशिंबीर बनवली, कोणतीही कोशिंबीर असो, अशा पद्धतीनं जर दही बनवलं आणि अशा पद्धतीनं जर फोडणी दिली तर तुमची जी कोशिंबीर आहे ती अतिशय स्वादिष्ट लागते आणि कोणत्याही प्रकारचा जो करपट वास असतो तो आपल्या कोशिंबीरला येत नाही.